प्रत्येक घरात एक अशी व्यक्ती असते जी स्वतःची स्वप्न विसरून आपल्या मुलाचं स्वप्न जगत असते. ही गोष्ट आहे एका बाबांची. त्यांचा मुलगा रोहन. बाबा, मी मोठा झाल्यावर तुम्हाला काम करू देणार नाही. बापाचं काम मुलाचं स्वप्न पूर्ण करणं असतं. बाबा, एवढं काम करू नका ना. तू फक्त मन लावून अभ्यास कर रे. तुझ्या पुस्तकातलं प्रत्येक अक्षर माझ्या घामाची किंमत आहे. बाबा, कॉलेजची फी खूप आहे. राहू द्या, मी गावात काहीतरी काम करतो. नाही, तू अभ्यास सोडशील तर माझी सगळी मेहनत वाया जाईल. पण पैसे कुठून आणणार? बापाकडे पैशांची कमी असते रे, पण मुलाच्या स्वप्नांची नाही. बाबा, तुम्ही बैल विकले, हो रे, पण आता शेती कशी करणार? माझी शेती पुन्हा उभी राहील. पण तुझं स्वप्न एकदा तुटलं तर पुन्हा उभं करायला माझं आयुष्य कमी पडेल. हे घड्याळ तुझ्या आजोबांचं आहे. वेळेची किंमत कधी विसरू नकोस. बाबा, मी लवकरच परत येईन. परत ये, पण माझ्यासाठी नाही. तुझं स्वप्न पूर्ण करून ये. रोहन, इथे आमची काळजी करू नकोस. तू फक्त मन लावून अभ्यास कर. बाबा, तुमचं स्वप्न पूर्ण झालं. बाबा, आलास? बाबा, तुमचं स्वप्न पूर्ण झालं. माझं नाही रे, माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं. बाबा, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं. मला काही नको रे. तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू नेहमी तोच छोटासा रोहन राहशील. बाबा, आता तुम्ही आराम करा. जगात प्रत्येक मुलाच्या यशामागे कुणाचा तरी न बोलता केलेला त्याग असतो आणि त्या त्यागाचं नाव अनेकदा असतं बाबा.